मी ना माझ्या अनुभवावरून सांगतोय की काही गोष्टी त्या वयात आणि त्या वेळेतच पूर्ण झाल्या पाहिजेत आणि नाही झाले तर फ्युचरमध्ये आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होतात। बघता बघता ह्या वर्षाचा 10वा महिना चालू होऊन तो संपत पण आला आणि उरले किती आता ह्या वर्षाचे फक्त 2 महिने। या गोष्टीचा रिग्रेट आपल्याला आत्ता होणार नाहीये, पण येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये डेफिनेटली होईल। त्यामुळे काहीतरी करा, फक्त थांबू नका, कारण हे वर्ष हे आयुष्य परत येणार नाही। याचा पुढे रिग्रेट होण्यापेक्षा आत्तापासूनच सुरुवात करा। परत मागे वळून बघताना असं नाही वाटलं पाहिजे की मी त्यावेळेस फक्त ट्राय सुद्धा नाही केलं। त्यामुळे जे तुम्ही करताय किंवा काय करायचं ठरवलं आहे त्यामध्ये तुमचं 100% देऊन टाका। एकदा गेलेली वेळ परत कधीच येणार नाहीये। त्यामुळे जर लोक हसतील तर हसू द्या, त्यांना उत्तर हे आपल्या सक्सेसने द्यायचं। जर कधी डिमोटिवेट झालास तर मिरर मध्ये बघ आणि बोल, मी करू शकतो। तुझा जन्म फक्त जनगणनेसाठी नाही झालेला आणि तुझ्यासारखा या जगात दुसरा कोणीच बनू शकत नाही। त्यामुळे मनापासून काम करा आणि आपलं 100% त्या गोष्टीमध्ये द्या आणि मग त्याचा रिझल्ट बघा। फक्त एवढंच की थांबू नका आणि हार अजिबात मानू नका। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि फॉलो करा। भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये।